काही शहरांचे रूप बाहेरून जितके लखलखते असते तितकीच ती आतून माणसाला एकाकी बनवून टाकतात. पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात राहूनही माझ्या आयुष्यात एक प्रचंड शांतता पसरली होती. माझं नाव अंकिता. दिसायला मी उत्तम उंच, योगासनामुळे टिकून ठेवलेले सडोल शरीरयष्टी आणि उजळ वर्ण. पण या सौंदर्याला कौतुकाची जोड देणारं घरात कुणीच नव्हतं. माझे पती निखिलेश एक अत्यंत यशस्वी उद्योजक आहेत. ते वयाने माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आणि ते रिअल इस्टेट, लॉजिस्टिक आणि इतर दोन मोठे व्यवसाय सांभाळण्यातच संपूर्ण दिवस जायचा. आमचा विवाह दोन्ही कुटुंबाच्या संमतीने झाला होता. अखिलेश यांचा स्वभाव व्यवसायात जितका पक्का तितकाच वैयक्तिक आयुष्यात काहीसा बेफिकीर आणि खेळकर होता. त्यांच्यासाठी नफा तोटा, नवीन प्रोजेक्ट आणि बिझनेस मीटिंग हे संपूर्ण जग होते. बघता बघता आमच्या लग्नाला 9 वर्ष पूर्ण झाली. या 9 वर्षात मला मोठ्या बंगल्यात सर्व सुखसोयी मिळाल्या, पण निखिलेश यांचा वेळ कधीच मिळाला नाही. ते सकाळी लवकर घराबाहेर पडायचे आणि रात्री उशिरा परत येत. भविष्यात मुलंबाळं व्हावी, संसार वाढावा याबद्दल मी जेव्हा जेव्हा बोलायचे तेव्हा अजून आपलं वय काय झालंय बघू नंतर असं म्हणून ते नेहमी विषय टाळायचे. मी 38 वर्षाची झाली होते. घरात एकटे बसूने TV पाहणे, गाणी ऐकणे किंवा पुस्तक वाचणे आता असह्य होऊ लागले होते. मी MA राज्यशास्त्र केले होते आणि लग्नापूर्वी अत्यंत जिद्दीने UPSC परीक्षेची तयारी केली होती. आरशासमोर उभे राहून मी स्वतःलाच विचारू लागले, माझ्या या उच्च शिक्षणाचा उपयोग काय जर मला फक्त 4 भिंतीच्या बंदिवाचे होते. शेवटी एका रात्री जेव्हा बाहेर रिमझिम पाऊस पडत होता, मी निखिलेश यांच्याशी थेट बोलण्याचे ठरवले. मी त्यांना म्हटले, मी या घरात आता गुदमरते. माझे वय आता स्पर्धा परीक्षा देण्याचे राहिले नाही, पण माझ्याकडे जे ज्ञान आहे ते मी इतर मुलांना देऊ शकते. आपल्या परिसरातील मुलांसाठी मी घरातल्या स्पर्धा परीक्षेत मार्गदर्शन वर्ग सुरू करू इच्छिते. सुरुवातीला त्यांनी घरात अनोळखी लोक येतील म्हणून नकार दिला, पण माझ्या डोळ्यातली अस्वस्थता पाहून शेवटी त्यांनी संमती दिली. आमच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर एक मोठा हॉल रिकामा होता. तिथे त्यांनी दिवसाचा फळा, बाकडा आणि अभ्यासाला पूरक असे वातावरण तयार करून दिले. लवकर माझ्या क्लासेसला परिसरात 8 ते 10 विद्यार्थी येऊ लागले. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र हे माझे आवडते विषय. शिकवताना मी स्वतःला पूर्णपणे विसरून जायचे. तो एकटेपणा आता कुठेतरी कमी झाला होता. सुरुवातीला मी विद्यार्थ्यांना शिकवताना अत्यंत साधे सुती कपडे, फॉर्मल्स घालत असे. पण काही महिन्यांनी जेव्हा मला मुलांशी एक सलोखा निर्माण झाला तेव्हा मी आज आवडते स्टायलिश कपडे पुन्हा वापरू लागले. या विद्यार्थ्यांमध्ये रोहन नावाचा एक तरुण होता. वय वर्ष 25 ते 26, उंच, कमावलेली शरीरयष्टी आणि अत्यंत शांत अभ्यासू स्वभाव. तो आमच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या कॉलनीत राहायचा. त्याची अभ्यासातील हुशारी आणि विषयावरील आकलन पाहून मी नकळतपणे त्याच्याकडे थोडे जास्त वेळ लक्ष देऊ लागले. तो जुलै महिन्यात एक अतिशय दमट आणि उकाड्याचा दिवस होता. प्रचंड उकाड्यात सुटका व्हावी म्हणून मी त्या दिवशी स्लीवलेस ब्लॅक टॉप आणि डार्क जीन्स परिधान केलं होतं. त्या दिवशी रोहन नेहमीप्रमाणे क्लासेसच्या वेळेपेक्षा 15 मिनिटे आधीच आला. आम्ही हॉलमध्ये एका कठीण प्रश्नावर चर्चा करत बसलो होतो. वातावरणात अचानक बदल झाला. ढगांचा कडकडाट सुरू झाला आणि पाहता पाहता पुण्यात मुसळधार पाऊस कोसळू लागला. पाऊस इतका प्रचंड होता की काही मिनिटातच रस्त्यावर पाणी साचले. इतर मुले ग्रुपवर मेसेज पाठवले की पावसामुळे येऊ शकणार नाहीत. आता त्या मोठ्या हॉलमध्ये फक्त मी आणि रोहन होतो. मी त्याला म्हटले, रोहन, पाऊस कमी होईपर्यंत तू निघू नकोस. तोपर्यंत आपण तुझ्या इतर शंका बघूया. आम्ही पुन्हा पुस्तकावर लक्ष केंद्रित केले, पण माझे लक्ष बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे होते. अचानक मला आठवले की मी वरच्या गच्चीवर काही कपडे वाळत घातले होते. अरे, कपडे भिजले असे म्हणत मी धावत वर गेले. गच्चीवर पावसाचा वेग इतका जास्त होता की कपडे गोळा करेपर्यंत मी पूर्णपणे भिजले. माझा काळा टॉप शरीराला पूर्णपणे चिटकला होता. मी ते ओले कपडे घेऊन खाली आले आणि चेंज न करता तशी हॉलमध्ये गेले, कारण रोहन तिथे एकटाच वाट पाहत होता. मी हॉलमध्ये आले तेव्हा माझे ओले केस माझ्या खांद्यावर विखुरलेले होते आणि थंडीमुळे मला किंचित हुडहुडी भरली होती. मी रोहनच्या समोरील खुर्चीवर बसले आणि ओले केस नीट करण्यासाठी दोन्ही हात वर केले. भिजलेल्या कपड्यामुळे
आणि विखुरलेल्या केसामुळे माझ्या रूपात एक वेगळाच मोकळेपणा आला होता. अचानक माझे लक्ष रोहनकडे गेले. तो पुस्तकात पाहत नव्हता. त्याच्या नजरेत एक वेगळीच ओढ, एक आदरयुक्त आकर्षण आणि माझ्या सौंदर्याबद्दलचे कौतुक स्पष्ट दिसत होते. 9 वर्षात निखिलेश यांच्याकडून कधीही न मिळालेल्या तो कौतुकाचा कटाक्ष पाहून मला आधी थोडा संकोच वाटला, पण मनाच्या एका कोपऱ्यात सुखाची भावनाही जागी झाली. रोहन, खूप गार वारा येतोय, खिडक्या आणि दरवाजा लावून घेऊया, मी विचारले. त्याने मान डोलावली. मी खिडकी लावायला गेले तेव्हा वाऱ्याच्या वेगामुळे माझा हात घसरला. रोहनने लगेच माझ्या मदतीला धावून खिडकी बंद करताना तो माझ्या अत्यंत जवळ उभा होता. मला त्याचे उष्ण श्वास जाणवत होते. अचानक एक उत्कट क्षणी त्याने हळूच आपला हात माझ्या पाठीवर ठेवला. मी दचकले आणि वळून पाहिले. रोहन, हे काय? पण माझ्या आवाजात राग नव्हता, पण एक अनामिक भीती आणि ओढ होती. मॅडम, तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहात. मी स्वतःला रोखू शकलो नाही. रोहन अतिशय धीम्या आणि आदरयुक्त आवाजात म्हणाला. त्या क्षणी गेल्या 9 वर्षाचा माझा एकटेपणा, निखिलेश यांची व्यस्तता आणि माझ्या मनातील पोकळी रोहनच्या उपदार मिठीत विरघळून गेली. वयाचे अंतर, शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते, हे सगळे काही कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजात मागं पडलं. त्या संध्याकाळी 2 मनामधील एकटेपणा दूर झाला. पाऊस कमी झाल्यावर रोहन काळजीपूर्वक तिथून निघून गेला. रात्री जेव्हा निखिलेश घरी आले तेव्हा नेहमीप्रमाणे थकलेले असूनही त्यांनी माझ्या चेहऱ्यावरील आनंद पाहिला. आज खूप फ्रेश आणि खुश दिसतेस, त्यांनी सहज विचारले. मी फक्त मंद असले. त्यांना काय माहीत की ज्या भावनिक आधाराची आणि कौतुकाची मी 9 वर्षे वाट पाहत होते, तो मला एका पावसाळी संध्याकाळीने दिला होता. आजही आमचे स्पर्धा परीक्षेचे वर्ग तितक्याच निष्ठेने सुरू आहेत. रोहन अजूनही शिकायला येतो, पण आता पुस्तकाच्या पानासोबत आमच्या भावनांची पानेही एकमेकासाठी उघडली आहेत. या वळणाने मला पुन्हा एकदा स्वतःच्या अस्तित्वाची आणि आनंदाची जाणीव करून दिली. आयुष्यात कधीकधी अशी वळणे येतात जी माणसाला बिकट परिस्थितीतून बाहेर काढून जगण्याची नवी उमेद देतात. पुण्यात त्या पहिल्या मुसळधार पावसानंतर निसर्गाने जणू आमच्या आयुष्याचा ताबा घेतला होता. त्या संध्याकाळी जे घडले ते केवळ एका क्षणाचं आकर्षण नव्हतं, तर 2 मनांच्या तहानलेल्या भावनांचा तो प्रामाणिक संवाद होता. रोहन क्लास संपून निघून गेला होता, पण हॉलमध्ये अजूनही त्याचा सुवास, त्याचा स्पर्श आणि त्या गरम श्वासांची ऊब हवेत रेंगाळत होती. मी आरशासमोर उभी राहिले. माझे ओले केस आता सुकत आले होते, पण माझ्या गालावरची लाली आणि डोळ्यातील ती नवीन चमक लपत नव्हती. 9 वर्षानंतर मी स्वतःला एका स्त्री रूपात पुन्हा जिवंत अनुभवले होते. त्यानंतर काही दिवस जणू हवेत तरंगल्यासारखे गेले. निखिलेश नेहमीप्रमाणे त्यांच्या बिझनेस ट्रिप्स, कॉन्फरन्स आणि फाईल्समध्ये व्यस्त होते. त्यांना माझ्या या अंतर्गत बदलीची साधी शंकाही येणे शक्य नव्हते. पण माझ्यासाठी आता दुपारची वेळ एका उत्सवासारखी झाली होती. रोज दुपारी जेव्हा क्लास सुरू व्हायचा तेव्हा इतर मुले उपस्थिती माझ्या आणि रोहनची नजर जेव्हा एकमेकांना भिडायची तेव्हा आमचे डोळे शब्दाशिवाय बरंच काही बोलून जायचे. तो माझ्याकडे पाहताना आदराने मान खाली झुकवायचा, पण त्याच्या नजरेतील ती ओढ लपायची नाही. एक दिवस ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा तसंच वातावरण तयार झालं. त्या दिवशी पुण्यात सकाळपासून ढग दाटून आले होते. दुपारी क्लास सुरू असतानाच अचानक वीज गेली. आमच्या हॉलमध्ये भरपूर खिडक्या असल्यामुळे उजेड होता, पण पंखे बंद झाल्यामुळे वातावरणात एक सुखद गारवा आणि काहीसा अंधारून आलं होतं. इतर विद्यार्थी अभ्यास पूर्ण करून वेळेवर निघून गेले, कारण पावसाची लक्षणे पाहून त्यांनी लवकर घरी पोहोचायचं होतं. रोहन मात्र नेहमीप्रमाणे त्याचा एक अवघड डाऊट क्लिअर करायच्या बहाण्याने थांबून राहिला. सगळी मुले गेल्यावर हॉलमध्ये एक गूढ शांतता पसरली. खिडकी बाहेर पाने वाऱ्याने सळसळत होती. मी टेबलवरचे पुस्तक आवरत होते. रोहन माझ्या पाठीमागे येऊन शांतपणे उभा राहिला. मी वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक अनामिक आर्तता होती. रोहन, पाऊस सुरू व्हायच्या आत निघून जा, नाहीतर अडकशील, मी अगदी हळू आवाजात म्हणाले. पण माझ्या मनात तो जावा अशी अजिबात इच्छा नव्हती. मॅडम अंकिता, त्याने पहिल्यांदाच माझ्या नावाने हाक मारली. त्याचा आवाज इतका खोल आणि रोमॅन्टिक होता की माझ्या काळजाचा ठोका चुकला. मला नाही जायचंय. या पावसात आणि तुमच्या या सानिध्यात
मला कायमचा अडकून पडायचा आहे. त्याने हळूच पुढे येत माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्याचे हात नेहमीसारखे उबदार होते. त्याने माझ्या हाताच्या तळव्यावर आपले ओठ टेकवले. त्या स्पर्शाने माझे संपूर्ण शरीरात एक विजेसारखी लहर धावून गेली. मी माझे डोळे मिटून घेतले. 9 वर्षाचा तो कोरडेपणा आणि एकटेपणा रोहनच्या एका स्पर्शाने नाहीसा होत होता. त्याने मला हळूच स्वतःकडे ओढले. वाऱ्याच्या जोरदार झोक्याने हॉलचा दरवाजा स्वतःहून बंद झाला आणि त्याची कडी वाजली. आता आम्ही दोघे बाह्य जगापासून पूर्णपणे वेगळे झालो होतो. बाहेर पावसाने पुन्हा एकदा रौद्ररूप सुंदर धारण केलं होतं. गारांचा आणि पाण्याचा आवाज छतावर घुमत होता. रोहनने त्याचे हात माझ्या कमरेवर ठेवले आणि मला अधिक जवळ ओढले. मी माझ्या दोन्ही पावले त्याच्या पायावर ठेवले. त्याने अत्यंत नाजूकपणे माझ्या चेहऱ्यावर आलेली केसाची बट बाजूला केली. त्याचे डोळे माझ्या ओठावर खिळले होते. तुम्ही इतक्या सुंदर आहात की मला रोज तुम्हाला फक्त पाहत राहावं असं वाटतं. निखिलेश सर खूप नशीबवान आहेत, पण दुर्दैवाने त्यांना खजिन्याची किंमत नाही. तो कुजबुजला. रोहन, निखिलेशबद्दल आता नको बोलूस. या क्षणी इथे फक्त तू आणि मी आहोत. मी अत्यंत व्याकुळतेने म्हणाले आणि माझ्या हातात त्याच्या गळ्याभोवती गुंफले. त्यानंतर प्रत्येक क्षण हा निव्वळ रोमांचा महासागर होता. रोहनने अत्यंत हळुवारपणे माझ्या कपाळावर, मग डोळ्यावर आणि शेवटी माझ्या ओठावर आपले होठ टेकवले. तो स्पर्श इतका उत्कट आणि प्रदीर्घ होता की मला वेळेचं भानच राहिलं नाही. बाहेर कोसळणारा पाऊस आणि आत आमच्या श्वासांची वाढलेली गती एकरूप झाली होती. त्या मोठ्या हॉलच्या एका कोपऱ्यात असलेल्या आदरमय सोफ्यावर आम्ही दोघे बसलो. रोहनने माझे डोके त्याच्या रुंद छातीवर ठेवले. मी त्याच्या हृदयाची ठोके ऐकू शकत होते. तो माझ्या पाठीवरून, माझ्या हातावरून अत्यंत प्रेमाने हात फिरवत होता. त्या स्पर्शात फक्त वासना नव्हती, तर एक प्रचंड आदर, माया आणि मला जपण्याची भावना होती. एका स्त्रीला पुरुषाकडून जे हवं असतं ते केवळ शरीर नाही, तर तिच्या अस्तित्वाचा स्वीकार आणि तिचं कौतुक, ते सगळं मला रोहनकडून मिळत होतं. अंकिता, मी स्पर्धा परीक्षेत पास होईन की नाही मला माहीत नाही, पण माझा तुझ्या प्रेमाच्या परीक्षेत मला कायम टॉप करायचं आहे, रोहनने माझ्या कानात कुजबुजत म्हटले. ज्यावर मी लाडीलवाणीपणे त्याच्या छातीवर एक हलकी चापटी मारली. आम्ही कित्येक तास तसेच एकमेकाच्या मिठीत घालवले. बाहेर पाऊस संत झाला होता आणि हवेत एक मातीचा सुगंध पसरला होता. त्या संध्याकाळी आमच्यात निर्माण झालेले हे नाते, वयाचे कुंपण, समाजाचे नियम सगळ्याच्या पलीकडे गेले होते. ते 2 एकाकी जीवांचे एकमेकांना मिळालेले भावनिक उत्तर होते. संध्याकाळचे 7:30 झाले होते तेव्हा आम्ही भानावर आलो. रोहनने अत्यंत काळजीने माझे केस नीट केले, माझ्या ओठावर एक शेवटचा छोटासा किस केला आणि म्हणाला, उद्या पुन्हा याच वेळी, याच अभ्यासासाठी. मी फक्त गालातल्या गालात हसले. तो निघून गेल्यावर मी घराची आवराआवर केली. रात्री जेव्हा निखिलेश घरी आले तेव्हा त्यांनी नेहमीप्रमाणे कोटा काढला आणि सोफ्यावर पडले. मी त्यांच्याकडे कॉफी घेऊन गेले. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, अंकिता, तू आजकाल खूप बदलली आहेस. तुझा चेहरा खूप ग्लो करतोय. स्पर्धा परीक्षेचे क्लासेस तुला खरोखरच खूप सूट झालेत. मी फक्त हसून कॉफीचा कप त्यांच्या हातात दिला. मला मनातल्या मनात हसू आलं. निखिलेश, ज्याला केवळ क्लासेस समजत होता, ते खरं तर माझ्या आयुष्याला मिळालेली एक नवी संजीवनी होती. रोहनने मला फक्त प्रेम दिलं नव्हतं, तर या मोठ्या घरात हरवलेली मी मला परत मिळवून दिली होती. आमचा हा लपलेला पण अत्यंत सुंदर आणि रोमॅन्टिक प्रवास आजही तितक्याच तीव्रतेने सुरू आहे. प्रत्येक पावसाळा आता आमच्यासाठी एका नव्या उत्सवासारखा येतो. ऑगस्ट महिना सरत आला होता आणि पुण्यात पाऊस आता काहीसा शांत झाला होता. पण माझ्या आणि रोहनच्या मनातील भावनांचा पूर मात्र ओसरायचा नाव घेत नव्हता. आमचे ते गुप्त रोमॅन्टिक क्षण जितके सुंदर, तितकेच ते आता वेगळ्या, अतिशय उत्कट आणि भावनिक वळणावर येऊन पोचले होते. सुरुवातीला ज्या नात्याला फक्त एक आकर्षण आणि एकटेपणातून मिळालेला विसावा होता, तिथे आता हळूहळू एक निस्सीम, आदरयुक्त, हृदयस्पर्शी प्रेमाची पाळेमुळे रुजू लागली होती. दुपारचा क्लास संपल्यानंतर जेव्हा इतर क्लासची मुले निघून जायची, तेव्हा तो रिकामा हॉल केवळ आमच्या भेटीचे ठिकाण राहिला नव्हता,
तर ते आमचे एक छोटंसं हक्काचं जग झालं होतं. रोहन केवळ माझ्या शरीरावर किंवा सौंदर्यावर प्रेम करत नव्हता, तर तो माझ्या मनाच्या खोलवर साचलेल्या दुःखाला, माझ्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना समजून घेत होता. एक दिवस सप्टेंबरच्या सुरुवातीला दुपारच्या वेळी वर्गात कोणीच नव्हते. रोहन नेहमीप्रमाणे थांबला होता. त्या दिवशी माझा मूड काहीसा उदास होता. गच्चीच्या खिडकीपाशी उभी राहून मी बाहेर शांतपणे पडणाऱ्या रिमझिम पावसाकडे पाहत होते. माझ्या डोळ्यात नकळतपणे 2 अश्रू उभे राहिले. 9 वर्षाचे ते अपूर्ण सांसारिक आयुष्य, आई न होण्याचे ते दुःख आणि वाढत चाललेले वयाची टोचणी अचानक माझ्या मनावर दाटून आली होती. रोहनने मागून येत अतिशय हळुवारपणे माझे खांदे पकडले. त्याने मला आपल्याकडे वळवले. माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून त्याचा चेहरा व्याकुळ झाला. त्याने अत्यंत माहीने आपल्या हाताच्या अंगठ्याने माझे अश्रू पुसले. काय झालं अंकिता, आज या डोळ्यात पाणी का? त्याचा आवाज इतका हळवा होता की माझं हृदय भरून आलं. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि मला स्वतःला रोखता आलं नाही. मी हुंदका देऊन रडू लागले. रोहन, कधी कधी मला खूप भीती वाटते. हे आयुष्य, हा एकाकीपणा. मी 38 वर्षाची झाले. निखिलेश यांच्या आयुष्यात माझ्यासाठी जागा नाही आणि मुलबाळ मी कधी आई सुद्धा बनू शकले नाही. माझं संपूर्ण तारुण्य या मोठ्या घराच्या शांततेत संपून गेलं. तू खूप तरुण आहेस रोहन. तुझं पूर्ण आयुष्य समोर पडलंय. आपल्या या नात्याला काही भविष्य नाही. एक दिवस तूही निघून जाशील, मग माझं काय होईल? माझे हे शब्द ऐकून रोहनने माझे तोंड वर केले. त्याच्या डोळ्यात वासनेची एकही अंश नव्हता. तिथे फक्त आणि फक्त अथांग प्रेम आणि आदर होता. त्याने माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले, सोफ्यावर मला बसवले आणि स्वतःच्या पायाशी जमिनीवर बसला. अंकिता, माझ्याकडे बघ. तो अत्यंत गंभीर पण तितक्याच प्रेमळ आवाजात म्हणाला. वयाचे हे आकडे, समाजाचे हे नियम याने माझ्या प्रेमाला काही फरक पडत नाही. मी तुझ्याकडे कधीच फक्त सुंदर स्त्री म्हणून पाहिलं नाही. जेव्हा तू पहिल्यांदाच या हॉलमध्ये शिकवताना पाहिलं, तेव्हा तुझ्या डोळ्यातील ती जिद्द, ते ज्ञान आणि तुझा तो निरागस स्वभाव याने माझं मन जिंकलं होतं. निखिलेश सरांनी तुला सुखसोयी दिल्या असतील, पण त्यांनी तुझ्यासारख्या हिऱ्याची कदर केली नाही. त्याने माझा हात त्याच्या हृदयावर ठेवला. तिथे त्याचे ठोके वेगाने पडत होते. तू आई नाही बनू शकलीस तर काय झालं? माझ्या मनात तुझ्यासाठी जे स्थान आहे ते जगातील कोणत्याही नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मला तुझ्या आयुष्यातून काही हिरावून घ्यायचं नाही. उलट तुझ्या चेहऱ्यावर हसू आणायचं आहे. तू स्वतःला कधीच एकटी समजू नकोस. जोपर्यंत माझ्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत रोहन तुझा आदर करेन. जर कधी परिस्थितीमुळे मला दूर जावं लागलं तरी माझं मन कायम तुझ्यापाशी राहील. तू माझी गुरु आहेस, माझी प्रेरणा आहेस आणि माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस. रोहनचे हे शब्द थेट माझ्या काळजाला भिडले. 9 वर्षात ज्या शब्दांनी, ज्या आश्वासनांची मी आतुरतेने वाट पाहत होते, ते मला एका 25 वर्षाच्या तरुणाकडून मिळत होते, ज्याच्यात प्रचंड परिपक्वता होती. माझं मन हलकं झालं. मी झुकून त्याच्या कपाळावर एक अत्यंत पवित्र आणि प्रेमळ चुंबन घेतलं. तो क्षण आमच्या शारीरिक आकर्षणाच्या पलीकडचा 2 आत्म्याच्या मिलनाचा होता. त्यानंतर रोहनने मला उठवले आणि आम्ही दोघे गच्चीवर आलो. पाऊस आता पूर्ण थांबला होता आणि ढगांच्या आडून कोवळे ऊन बाहेर पडत होते. हवेत एक विलक्षण शांतता होती. रोहनने मला मागून मिठीत घेतले. आम्ही दोघे समोरील पसरलेल्या पुण्याच्या निसर्गरम्य टेकड्यांकडे पाहत होतो. अंकिता, तो माझ्या कानात हळूच म्हणाला, तुला माहितीये, तुझी UPSCची स्वप्न जरी अपूर्ण राहिली असली तरी या क्लासमधील किमान 2 मुले यावर्षी परीक्षा पास होतील असा मला विश्वास आहे. आणि या यशामध्ये तुझी मेहनत असेल. तू हरलेली नाहीस. तू शेकडो तरुणांचे आयुष्य घडवत आहेस. त्याच्या या बोलण्याने माझ्या मनात एक नवा आत्मविश्वास जागा केला. रोहनने मला केवळ प्रेम दिले नव्हते, तर त्याने मला माझे हरवलेले अस्तित्व आणि आदर परत मिळवून दिला होता. रात्री जेव्हा निखिलेश घरी आले तेव्हा दरवेळेप्रमाणे ते लॅपटॉपवर काहीतरी काम करत होते. पण त्या दिवशी मी उदास नव्हते. माझ्या मनात रोहनच्या प्रेमाची एक अतूट ढाल होती. मी निखिलेश यांच्याजवळ गेले, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, खूप काम करता तुम्ही. कधीतरी स्वतःसाठी वेळ काढत जा. निखिलेश यांनी लॅपटॉपवरून नजर वर केली. थोडे आश्चर्यचकित होऊन हसले आणि म्हणाले,
हो ग, खरं आहे तुझं, पण काय करणार, व्यवसाय आहे. मी फक्त हसले आणि तिथून निघून गेले. मला आता निखिलेश यांच्या व्यस्ततेचा राग येत नव्हता किंवा त्यांच्याबद्दल कोणतीही कटुता नव्हती, कारण माझ्या आयुष्यातील ती मोठी पोकळी आता रोहनच्या निश्चिम आणि हृदयस्पर्शी प्रेमाने परिपूर्ण भरून काढली होती. आमचे हे नाते जगाच्या नजरेत कदाचित वेगळे असेल, पण आमच्यासाठी ते दोन मनाने जगण्याची नवी उमेद देणारे एक पवित्र वळण होते. आजही जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो आमच्यातील त्या भावनिक आणि सुंदर बंधाची साक्ष देत राहतो. ऑक्टोबर महिना उजळला होता. पावसाने आता पूर्णपणे विश्रांती घेतली होती, पण माझ्या आणि रोहनच्या आयुष्यात मात्र मनोरंजक, नाट्यमय आणि काहीसं मजेशीर घडामोडी सुरू झाल्या होत्या. आमच्यातील भावनिक आणि रोमॅन्टिक बंध आता अत्यंत घट्ट मैत्रीत आणि एकमेकांना पूर्णपणे समजून घेण्याचा एक खेळकर नात्यात बदलला होता. आता क्लास हा केवळ अभ्यासाचे ठिकाण राहिला नव्हता, तर तिथे रोज नवनवीन मनोरंजक किस्से घडत होते. एका दुपारी क्लास संपत आला होता. सगळे विद्यार्थी आपापल्या शंका विचारून निघण्याच्या तयारीत होते. तितक्यात वर्गातील सर्वात चुलबुला आणि खोडकर मुलगा अमित अचानक म्हणाला, मॅडम, तुम्ही रोज इतकं छान शिकवता. आम्हाला इतिहास आणि भूगोल अगदी तोंडपाठ झालाय, पण या शनिवारी आपण अभ्यासाला सुट्टी देऊन एक छोटासा गेट टुगेदर किंवा गेम सेशन ठेवायचा का? खूप दिवसात मनोरंजन झाले नाही. त्याचा तो प्रस्ताव ऐकून बाकीच्या मुलांचे चेहरे आनंदाने उजळले. रोहनने हळूच माझ्याकडे पाहून डोळा मिचकावला आणि म्हणाला, हो मॅडम, अमित बरोबर बोलतोय. सतत अभ्यास करून मुलांचा मेंदू थकलेत. एक दिवस थोडी मजा मस्ती व्हायला हवी. मुलांचा तो उत्साह पाहून मलाही नाही म्हणता आले नाही. मी हसून संमती दिली. ठीक आहे, या शनिवारी आपण अभ्यासाची पुस्तके बाजूला ठेवून फक्त मनोरंजन करायचे, पण एक अट आहे, प्रत्येकाला काहीतरी कला सादर करावी लागेल. शनिवार उजाडला. हॉलचे वातावरण पूर्णपणे बदलले होते. अभ्यासाच्या फळ्यावर मुलांनी रंगीबिरंगी खडूने फंडे असे लिहिले होते. मुलांनी घरातून खायला आणले होते. सुरुवातीला अंताक्षरी खेळ सुरू झाला. 2 टीम झाल्या. एक टीमचा कॅप्टन अमित होता, तर दुसऱ्या टीमचा कॅप्टन रोहन. मुलांनी जुनी गाणी आणि नवीन गाणी म्हणायला सुरुवात केली. नेहमी शांत आणि अभ्यासू दिसणारा रोहन अंताक्षरीमध्ये इतका उत्साही आणि मजेशीर गाणी म्हणेल अशी मला कल्पनाच नव्हती. तो किशोर कुमार यांची गाणी हुबेहूब आवाज गात होता. गाता गाता त्याची नजर माझ्यावर खिळली होती आणि तो गाण्यातूनच जणू मला भावनात्मक व्यक्त करत होता. खेळ रंगात आला असताना अमित अचानक म्हणाला, मॅडम, आता तुमची बारी. तुम्हाला आमच्यासाठी एक गाणं म्हणावंच लागेल. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून आग्रह धरला. मी थोडी लाजले, कारण कित्येक वर्षात मी जाहीरपणे गाणे गायले नव्हते. पण रोहनच्या डोळ्यातील कौतुक आणि प्रोत्साहन पाहून मी पुढे आले. मी लता मंगेशकरांचं एक जुनं गाणं, भावपूर्ण गाणे गायला सुरुवात केली. हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली होती. मी जेव्हा गाणं गात होते तेव्हा मला जाणवले की रोहन माझ्याकडे अत्यंत प्रेमाने आणि अभिमानाने पाहत होता. गाणे संपताच मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यानंतर एक अत्यंत मनोरंजक वळण आले. अमितने सत्य आणि असत्य हा खेळ खेळण्याचा प्रस्ताव मांडला. एक बाटली गोल फिरवली गेली आणि तिचे टोक नेहमी रोहनकडे येऊन थांबले. अमित खट्याळपणे हसून विचारले, रोहन भाई, टूथ की डेअर? रोहनने छाती फुगवून सांगितले, डेअर. अमित म्हणाला, ठीक आहे, मग तुला हॉलमध्ये उपस्थित असलेल्या सर्वात सुंदर व्यक्तीची नक्कल करून दाखवायची आहे, पण तिचे नाव न घेता. हे ऐकून माझा जीव थोडा भांड्यात पडला. रोहनने विचार केला आणि तो उठून उभा राहिला. त्याने त्याचे दोन्ही हात कमरेवर ठेवले, चेहरा थोडा गंभीर केला आणि हुबेहूब माझ्या शिकवण्याची स्टाईल नक्कल करायला सुरुवात केली. बघा मुलांनो, अकबराचा इतिहास शिकवताना जर तुमचे दुर्लक्ष खिडकीबाहेर असेल तर परीक्षेत तुम्हाला 0 मार्क मिळतील. त्याची ती नक्कल आणि त्याचे हावभाव इतके हुबेहूब आणि मजेशीर होते की सर्व विद्यार्थी पोट धरून हसू लागले. मीही माझे हसू रोखू शकले नाही आणि मी त्याला मारण्यासाठी वही पुढे केली. रोहनने हसत हसत माझ्याकडे पाहिले आणि हसून तोंडाला म्हटले, आय एम सॉरी मॅडम. त्या क्षणातील ती मिश्किल ओढ आमचे मनोरंजक दुप्पट करत होते.
शनिवारचा तो कार्यक्रम संपला. मुले आनंदाने आपापल्या घरी निघून गेली. नेहमीप्रमाणे रोहन शेवटी थांबला होता. हॉलमध्ये आता फक्त आम्ही दोघेच होतो. पडलेल्या खाऊच्या प्लेट्स आणि खुर्च्या आवरताना रोहन माझ्या मागे आला. त्याने हळूच माझे दोन्ही हात पाठीमागून पकडले. कसा वाटला आजचा फंडे मॅडम? त्याने माझ्या कानापाशी येत हळूच विचारले. खूपच छान, पण तू माझी नक्कल फार वाईट केलीस. मी इतकी कडक शिक्षक नाहीये, मी लाडीवाळपणे तक्रार केली. हो का? मग मला त्याची शिक्षा द्या, असे म्हणत त्याने मला स्वतःकडे वळवले आणि माझ्या गालावर हलकी आणि गुदगुल्या करणारी पापी घेतली. आम्ही दोघेही मनमोकळे हसू लागलो. त्या मनोरंजक दिवसानंतर आमच्या नात्यात एक नवीन मोकळेपणा आला होता. आम्ही आता फक्त अभ्यासाच्या वेळीच नाही तर एकमेकांसोबत लहान सहान गोष्टीवरून थट्टा मस्करी करत दिवस घालवू लागलो होतो. रात्री जेव्हा निखिलेश घरी आले तेव्हा त्यांनी हॉलमधील तो बदललेला नोर पाहिला. टेबलावर पडलेले केकचे बॉक्स आणि फुगे पाहून त्यांनी विचारले, अंकिता, आजवर काही पार्टी होती का? मी हसून सांगितले, हो, मुलांचा अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी एक छोटासा मनोरंजक कार्यक्रम ठेवला होता. निखिलेशने यांनी हसून माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, छान आहे, तू या मुलांमध्ये खूप रमली आहेस आणि तुझा हा आनंद पाहून मलाही खूप बरं वाटतंय. त्यांच्या बोलण्यावर मी फक्त मान डोलावली. निखिलेश यांना वाटत होतं की माझा आनंद मुलांमुळे आहे, जे काही अशी खरंही होतं. पण त्या आनंदाचा खरा केंद्रबिंदू रोहन होता, ज्याने माझ्या आयुष्यातील रटाळ आणि गंभीर वातावरणाला एक अत्यंत जिवंत, रोमॅन्टिक आणि मनोरंजक रंगमंचातून बदलून टाकले होते. आमचा हा प्रवास आता अधिकच रंगतदार आणि आनंदी होत चालला होता. नोव्हेंबर महिना उजाडला आणि पुण्यात हलकी गुलाबी थंडी सुरू झाली. आमच्या क्लासमधील मनोरंजक आणि रोमॅन्टिक दिवस अतिशय सुरळीत सुरू झाले होते. पण म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता फार भयानक असते. आमच्या नात्यात या सुंदर आणि लपलेल्या जगात अचानक एक अशा रहस्यमय वळणाचा प्रवेश झाला, ज्याने माझ्या पायाखालची जमीन सरकून टाकली. त्याची सुरुवात एका छोट्याशा घटनेने झाली. एक दिवस दुपारचा क्लास संपला आणि नेहमीप्रमाणे सर्व मुले निघून गेली. रोहन मात्र नोट्स घेण्यासाठी थांबला होता. आम्ही दोघे हॉलमध्ये एकत्र बसून बोलत होतो. इतक्यात माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअप मेसेज आला. तो सहज म्हणून फोन उघडला आणि मेसेज पाहताच माझ्या अंगातून एक थंड लहर धावून गेली. त्या मेसेजमध्ये आमचा, म्हणजे माझा आणि रोहनचा गच्चीवर मिठीत असलेला एक फोटो होता. तो फोटो मागच्या महिन्यातील एका पावसाळी संध्याकाळचा होता, जेव्हा आम्ही बाह्य जगाचा विसर पडून एकमेकाच्या मिठीत हरवून गेलो होतो. फोटोच्या खाली एकाच ओळ लिहिली होती, खूप सुंदर जोडी आहे, पण निखिलेश सरांना हा फोटो पाहिल्यावर काय वाटेल? माझा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला. हातातील फोन थरथरायला लागला. माझा बदललेला अवतार पाहून रोहनने लगेच विचारले, अंकिता, काय झालं? तुझा चेहरा असा का झालाय? मी थरथरत्या हाताने फोन रोहनच्या समोर धरला. फोटो पाहताच रोहनच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याचा नेहमीचा शांत असणारा चेहरा गंभीर आणि चिंताक्रांत झाला. हा फोटो कोणी काढला आणि या अँगलने म्हणजे कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे. रोहन आजूबाजूला पाहत अत्यंत धीम्या आवाजात म्हणाला. आमच्या हॉलच्या खिडकीतून समोरील इमारतीच्या गच्चीचा भाग दिसत होता. कदाचित तिथून कोणीतरी हाय झूम लेन्स वापरून फोटो काढला असावा. मी पूर्णपणे घाबरले होते. रोहन जर निखिलेश यांच्यापर्यंत पोहोचलं तर सगळं संपेल. माझा संसार, माझी अप्रू, सगळं धुळीस मिळेल. कोण असेल हा माणूस? रोहनने माझा हात पकडला आणि मला शांत करण्याचा प्रयत्न केला. अंकिता, घाबरू नकोस. जो कोण आहे तो ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय. जर त्याला थेट सरांना सांगायचं असतं तर त्याने आतापर्यंत सांगितलं असतं. तो पैशासाठी आहे आणि इतर कशासाठी तरी आपल्याला घाबरतोय. मी त्याचा शोध घेईन. त्या रात्री मला झोपायला लागली नाही. निखिलेश रात्री उशिरा आले आणि बेडवर झोपायला गेले. तेव्हा त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे पाहून माझा काळजाचा ठोका चुकत होता. त्यांना काही माहीत तर नाही ना? हा मेसेज त्यांच्याकडे तर गेला नसेल ना? या विचारांनी मला वेळ लागायचे बाकी ठेवले होते. दुसऱ्या दिवशी क्लास सुरू झाला, पण माझे लक्ष शिकवण्यात अजिबात नव्हते. मी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्याकडे संशयाने पाहत होते. अमित, जो नेहमी खोडकर होता,
आज काहीचा गप्प वाटत होता. राहुल नावाचा दुसरा मुलगा वारंवार त्याचा फोन पाहत होता. या मुलांपैकीच कुणीतर तर नाही ना, हा संशय मला मनात घर करून बसला होता. दुपारी क्लास संपताच मी रोहनला थांबवून घेतले. तितक्यात त्याच्या अनोळखी नंबरवरून दुसरा मेसेज आला. आज संध्याकाळी 7 वाजता मॉडेल कॉलनीतील त्या जुन्या पडक्या वाड्यापाशी या. एकटेच या, नाहीतर हा फोटो निखिलेश यांच्या ईमेलवर जाईल. आणि हो, 5 लाख रुपये कॅश सोबत ठेवा. 5 लाख रुपये, एवढी मोठी रक्कम अचानक कुठून आणायची? निखिलेश यांच्या खात्यातून काढले तर त्यांना संशय येईल. माझ्याकडे माझे काही दागिने आणि घर खर्चांनी साठवलेले पैसे होते. ते एकत्र करून मी कसेबसे पैशांची सोय केली. रोहन मला एकटे जाण्यास सक्त मनाई केली. अंकिता, तू एकटे जाणार नाही. मी तिथे आधीच पोहोचून लपून राहीन. मला पाहायचं आहे की यामागे खरा मास्टरमाइंड कोण आहे, रोहनने निश्चयाने सांगितले. संध्याकाळचे 6:45 झाले होते. पुण्यात अंधार दाटून आला होता आणि हलकी थंडी वाढली होती. मी एका बॅगेत पैसे आणि दागिने भरले आणि थरथरत्या पावलांनी मॉडेल कॉलनीतील त्या जुन्या अंधाराच्या वाड्यापाशी पोहोचले. वाड्याचे दार उघडे होते आणि आत फक्त एक मंद दिवा जळत होता. शांतता इतकी भयानक होती की मला माझ्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. मी आत गेले आणि मोठ्या आवाजात विचारले, कोण आहे तिथे? मी पैसे आणले आहेत, समोर या. अंधारातून पाऊल टाकत एक आकृती समोर आली. हुडी घातलेला एक माणूस, ज्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. त्याने आपला हात पुढे केला. पैसे आधी इकडे दे. त्याचा आवाज ऐकून मला धक्काच बसला. तो आवाज अत्यंत ओळखीचा होता. तितक्यात पाठीमागून रोहन धावत आला आणि त्याने हुडी घातलेल्या माणसाला जोरात पकडले. दोघांमधील झटापट सुरू झाली. रोहनने अत्यंत ताकदीने त्या माणसाला जमिनीवर पाडले आणि त्याच्यावरील चेहऱ्यावरील हुडीचं कापड बाजूला केलं. जळजळीत प्रकाशात जेव्हा त्या ब्लॅकमेलरचा चेहरा समोर आला तेव्हा माझे डोळे विस्फारले आणि तोंडातून शब्द फुटेना. तो ब्लॅकमेलर दुसरा तिसरा कोणी नसून निखिलेश यांचा सर्वात विश्वासू पर्सनल असिस्टंट PA विक्रम होता. विक्रम नेहमी आमच्या घरी फाईल्स घेऊन यायचा, त्यामुळे त्याला आमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्याची माहिती होती. विक्रम, तू? मी अत्यंत धक्क्याने विचारले. विक्रम जमिनीवर पडलेला असतानाच कुत्सितपणे हसला. सॉरी मॅडम. निखिलेश सर मला 24 तास राबवून घेतात, पण पगार मात्र मोजून देतात. आणि दुसरीकडे तुम्ही एवढ्या मोठ्या बंगल्यात राहून या 24 वर्षाच्या पोरासोबत मजा मारताय. मला पैशाची खूप गरज होती आणि तुमच्या या गुपिताने मला एक संधी दिली. आता पैसे द्या, नाहीतर माझा माणूस हा फोटो सरांना पाठवायला तयारच आहे. रोहनने विक्रमची कॉलर पकडली आणि रागाने जोरदार हेलकावले. कोणता माणूस? बोल. तितक्यात वाड्याच्या बाहेर एका गार्डनचा हॉर्न वाजला. विक्रम हसला. तोच माणूस. निखिलेश सर स्वतः आलेत. मी त्यांना आधीच मेसेज केला होता आणि तुमच्या पत्नी एका जुन्या वाड्यात कोणाला तरी भेटायला गेल्या आहेत. आता तुमचं सगळं संपलं मॅडम. माझ्या पायाखालची जमीन सरकली. बाहेर निखिलेश यांच्या गाडीचा आवाज जवळ येत होता. रोहनने माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात एक भीती आणि त्याच वेळी मला वाचवण्याची पराकाष्ठा दिसत होती. आता निखिलेश आत येणार होते. आमच्या नात्याचे हे रहस्य, हा ब्लॅकमेलचा खेळ आणि निखिलेश यांचा अचानक झालेला प्रवेश, आमचे आयुष्य आता कोणत्या त्या टोकाला जाणार होते. हा सस्पेन्स आता आमच्या संपूर्ण आयुष्याचा फैसला करणार होता. बाहेर निखिलेश यांच्या गाडीचा इंजिनचा आवाज बंद झाला आणि कारचा दरवाजा लागल्याचा आवाज जुन्या वाड्याच्या शांततेत घुमला. माझ्या छातीची धडधड इतकी वाढली होती की मला वाटले आता माझा हृदय बंद पडेल. विक्रम जमिनीवर पडल्याच एका सैतानी सुखात हसत होता. रोहनने अत्यंत रागाने विक्रमला बाजूला ढकलले आणि माझ्या जवळ आला. अंकिता, शांत हो. स्वतःला सावर. निखिलेश सर आत येण्यापूर्वीच आपल्याला हा खेळ बदलावा लागेल, रोहनने अत्यंत धीम्या पण गंभीर आवाजात सांगितले. त्याच्या डोळ्यात भीती असूनही एक अद्भुत हुशारी चमकत होती. पण रोहन, आपण काय करणार? विक्रमकडे तो फोटो आहे आणि निखिलेश आता अगदी दारात आहे, मी रडकुंडीला येऊन म्हणालो. तितक्यात वाड्याचा मुख्य दरवाजातून निखिलेश यांनी आत पाऊल ठेवले. त्यांच्या हातातील टॉर्च, तिचा प्रखर प्रकाश थेट आमच्या चेहऱ्यावर पडला. निखिलेश यांचा चेहरा अत्यंत गंभीर आणि संभ्रमित दिसत होता.
अंकिता, तू इथे या अंधाऱ्या वाड्यात काय करतेस? आणि विक्रम, रोहन, तुम्ही सगळे इथे? निखिलेश यांनी आचार्याने आणि काही संशयाने विचारले. विक्रमने त्यांना पाठवलेला मेसेज आणि माझ्या बॅगेतील पैसे, परिस्थिती पूर्णपणे आमच्या विरोधात होती. विक्रम लगेच उभा राहिला आणि कपडे झटकत म्हणाला, सर, मी तुम्हाला जे सांगत होतो ते अगदी खरं आहे. या मॅडम आणि हा रोहन. निखिलेश, मी विक्रमला मध्येच तोडत मोठ्या आवाजात म्हणाले. माझ्या आवाजातील आत्मविश्वासाने स्वतः निखिलेशही दचकले. रोहनने मला हाताने दिलेला इशारा मी ओळखला होता. मी पुढे झाले आणि निखिलेश यांचा हात धरला. माझ्या हाताला प्रचंड घाम सुटला होता, पण मी स्वतःला सावरले. निखिलेश, बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. हा विक्रम, तुमचा हा विश्वासू असिस्टंट, एक नंबरचा लफंगा आणि ब्लॅकमेलर आहे. मी अत्यंत आक्रमकपणे म्हणाले. काय काय चाललंय अंकिता? स्पष्ट सांग, निखिलेश यांनी टॉर्च विक्रमच्या चेहऱ्यावर मारत विचारले. रोहनने लगेच परिस्थितीचा ताबा घेतला. तो पुढे आला आणि म्हणाला, सर, काही दिवसापूर्वी मी आणि मॅडमला क्लासच्या मुलांना एका प्रोजेक्टसाठी गच्चीवर काही पुस्तके आणि जुने साहित्य पाहत होतो. तेव्हा गच्चीवर पाऊस सुरू होता. मॅडम घसरून पडणार होत्या म्हणून मी त्यांना सावरलं. त्या क्षणाचा गैरफायदा घेऊन या विक्रमने समोरील इमारतीवरून आमचा एका चुकीच्या अँगलने फोटो काढला आणि आज त्याने मॅडमकडे 5 लाख रुपयाची मागणी केली होती. त्याने धमकी दिली होती, जर पैसे नाहीत तर हा फोटो मॉर्फ करून तुमच्याकडे पाठवला आणि मॉडेल मॅडमला बदनाम करेन. रोहनची ही कथा ऐकून मी थक्क झाले. त्याने परिस्थिती इतकी वेगाने फिरवली होती की ब्लॅकमेलरचा खेळ आता विक्रमच्या अंगावर उलटला होता. विक्रम घाबरला. सर, हे खोटं बोलत आहेत. सर, यांच्यात अफेअर सुरू आहे. माझ्या फोनमध्ये फोटो आहे, तुम्ही स्वतः पहा, असे म्हणत विक्रमने खिशातून फोन काढला. पण रोहनने एका झटक्यात विक्रमचा फोन हातात पिरगळला आणि त्याच्या हातातील तो फोन हिरावून रोहनने तो फोटो निखिलेश यांच्या समोर धरला. फोटोमध्ये आम्ही दोघे मिठीत होतो, पण रोहनने सांगितलेल्या कथेमुळे तो फोटो आता चुकीच्या अँगलने काढलेला आणि वाचवतानाचा वाटू शकत होता. निखिलेश यांनी तो फोटो पाहिला. त्यांचा श्वास रोखला गेला होता. त्यांनी एकदा फोटोकडे, एकदा माझ्याकडे आणि शेवटी विक्रमकडे पाहिले. विक्रमच्या चेहऱ्यावर आता भीती स्पष्ट दिसत होती. निखिलेश व्यावसायिक जगात वावरणारे माणूस होते. त्यांना माणसाची पारख होती. विक्रमने थेट पोलिसात न जाता किंवा निखिलेश यांना न सांगता माझ्याकडून 5 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केला होता. हाच विक्रमचा सर्वात मोठा गुन्हा ठरला होता. निखिलेश यांचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने पुढे होऊन विक्रमच्या कानशिलीत एक जोरदार लगावली. वाड्यात आता थपडाचा आवाज घुमला. विक्रम, तुझी एवढी हिंमत? माझ्या पैशावर मोठा झालास आणि माझ्या पत्नीला ब्लॅकमेल करतोस. जर तुझा हा हेतू प्रामाणिक असता तर तू हा फोटो आधी मला आणून दिला असतास. तू असा पैशासाठी हा सापळा रचला. निखिलेश ओरडले. सर, मला माफ करा, माझी चूक झाली. विक्रम पाया पडू लागला. चालता हो इथून. उद्यापासून ऑफिसमध्ये दिसलास तर थेट जेलमध्ये सडवीन तुला. निखिलेश यांची गर्जना केली. विक्रम आपला फोन आणि अब्रू वाचवत तिथून पळत सुटला. वाड्यामध्ये आता फक्त मी, निखिलेश आणि रोहन उरलो होतो. वातावरण अजून तणावपूर्ण होतं. निखिलेश यांनी रोहनकडे पाहिलं. थँक्यू रोहन, आज तो अंकिताला आणि आमच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला वाचवलंस. हा विक्रम इतका नीच निघेल वाटलं नव्हतं. निखिलेश काहीच्या खिन्न आवाजात म्हणाले. सर, हे माझं कर्तव्य होतं. मॅडम आमच्या गुरु आहेत. त्यांचा आदर आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. रोहनने अत्यंत नम्रपणे सांगितले. त्यांची ती परिपक्वता पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम अजूनच वाढले. त्या रात्री आम्ही घरी आलो. निखिलेश खूप शांत होते. बंगल्याच्या बेडरूममध्ये आल्यावर त्यांनी मला जवळ घेतले. 9 वर्षात पहिल्यांदा त्यांच्या मिठीत एक वेगळीच अस्वस्थता होती. अंकिता, मला माफ कर, निखिलेश हळू आवाजात म्हणाले. व्यवसायाच्या नादात मी तुला किती एकटं पाडलं याची जाणीव मला आज झाली. आज जर काही अघटित घडलं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. विक्रमने त्या फोटोचा गैरफायदा घेतला कारण त्याला माहीत होतं की मी तुला वेळ देत नाही. मी निखिलेश यांच्या छातीवर डोके ठेवले
मला एकीकडे निखिलेशबद्दल सहानुभूती वाटत होती, तर दुसरीकडे रोहनने ज्या हुशारीने मला संकटातून बाहेर काढले होते त्या विचाराने माझे हृदय भरून आले होते. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे क्लास सुरू झाला. मुले आपापल्या अभ्यासात व्यस्त होती. क्लास संपल्यावर रोहन थांबला. आम्ही दोघे हॉलमध्ये एकटेच होतो. मी त्याच्याजवळ गेले आणि त्याचे दोन्ही हात हातात घेतले. रोहन, काल जर तू नसतास तर माझ्या डोळ्यात अश्रू आले. रोहनने हसून माझे अश्रू पुसले आणि मला सोफ्यावर बसून स्वतःच्या कुशीत डोके ठेवले. अंकिता, मी तुला सांगितले होते ना, जोपर्यंत शरीरात श्वास आहे तोपर्यंत मी तुला कोणतंही नुकसान पोहोचू देणार नाही. कालचा तो प्रसंग आपल्या नात्याची परीक्षा होता आणि आपण ती पार केली. मी त्याच्या केसामधून बोटे फिरवू लागले. बाहेर पुण्यात हलकी हलकी थंडीची सायंकाळ होत होती. आमच्या नात्यावरील ते काळे ढग आता ओसरले होते. विक्रम चॅप्टर क्लोज झाला होता आणि निखिलेश आता माझ्याकडे अधिक लक्ष देऊ लागले होते. पण सगळ्यात रोहन आणि माझे गुप्त रोमॅन्टिक आणि आता अधिकच दृढ झालेले नाते एका वेगळ्या उंचीवर पोहोचले होते. आता आमच्या मनात कोणतीही भीती नव्हती, कारण आम्हाला ठाऊक होते की आमचे प्रेम केवळ शारीरिक नाही तर दोन आत्म्यांचे एक अभेद्य बंधन आहे. आणि हा सस्पेन्स संपल्यानंतर आमच्या आयुष्याचे एक नवीन अधिक सुंदर पान उघडले गेले. त्या धक्कादायक रात्रीनंतर विक्रमचा तो नेहमीसाठी क्लोज झाला होता. पण त्या सस्पेन्सने आमच्या आयुष्यात एक अशा वळणावर आणून सोडले होते जिथे नात्यांचे पदर अधिक गुंतागुंतीचे आणि तेवढेच उत्कट होत चालले होते. नोव्हेंबर संपता संपता पुण्यात हुडहुडी भरणारी थंडी सुरू झाली होती. बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील त्या हॉलमध्ये आता अभ्यासाच्या वातावरणासोबत एक वेगळी शांतता आणि परिपक्वता आली होती. निखिलेश यांच्या स्वभावातही एक मोठा बदल झाला होता. विक्रम त्या प्रकरणाने त्याच्या डोळ्यात जणू अंजन घातले होते. ते आता रात्री लवकर घरी येऊ लागले होते. आठवड्यातून एकदा मला बाहेर डिनरला घेऊन जाऊ लागले होते. वरून पाहणाऱ्याला आमचा संसार आता अतिशय सुखी आणि पूर्वपदावर आल्यासारखा वाटत होता. पण खऱ्या अर्थाने माझं हृदय कुठं होतं हे फक्त मला देवालाच ठाऊक होतं. निखिलेश जेव्हा मला जवळ घ्यायचे तेव्हा मला त्यांच्या स्पर्शात एक जिव्हाळा नक्की जाणवायचा. पण त्या जिव्हाळ्यात ती उत्कटता, तो आदरयुक्त वेडेपणा नसायचा जो मला रोहनच्या डोळ्यात दिसायचा. रोहनने त्या रात्री ज्या प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि अत्यंत हुशारीने माझी आबरू वाचवली होती, त्यानंतर माझ्या मनात त्याच्याबद्दल केवळ प्रेम राहिलं नव्हतं, तर तो माझ्या जगण्याचा आधार बनला होता. एक दिवस डिसेंबरच्या एका गारठलेल्या दुपारी क्लास संपला. नेहमीप्रमाणे इतर सर्व विद्यार्थी हिवाळ्याच्या सुट्टीचे प्लॅन्स करत हसत खेळत निघून गेले. रोहन मुद्दाम काही पुस्तके आवरण्याच्या बहाण्याने थांबला. हॉलचा मुख्य दरवाजा लावताना आमचे डोळे एकमेकांना भिडले. कित्येक दिवसानंतर आम्ही दोघं एका घरात एकटे होतो. मी सोफ्यावर येऊन बसले. माझ्या अंगात एक निळी रंगाची उबदार काश्मीरी शाल होती. रोहन शांतपणे चालत माझ्या जवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं एक आदरयुक्त स्मित हास्य होतं. तो माझ्या बाजूने सोफ्यावर बसला आणि त्याने अत्यंत हळुवारपणे माझा हात हातात घेतला. त्याचे डोळे थंडीमुळे थोडे गार होते, पण माझ्या स्पर्शाने त्याला लगेच ऊब निर्माण झाली. कशी आहेस अंकिता? त्याने अतिशय हळव्या आणि खोल आवाजात विचारले. मी बरी आहे रोहन, पण जेव्हा तू समोर नसतोस तेव्हा हा मोठा बंगला आम्हाला खायला उठतो. निखिलेश आता मला वेळ देतात, पण माझं मन त्या रात्रीपासून तुझ्यापाशी अडकून पडलंय. मी माझे डोके त्याच्या खांद्यावर टेकवून म्हणाले. रोहनने त्याचा हात माझ्या पाठीवरून फिरवत मला अधिक वेळ जवळ ओढले. माझी शाल बाजूला सारत त्याने माझ्या गळ्यावर आपले ओठ टेकवले. त्याच्या स्पर्शाने माझ्या अंगावर शहारा आला. थंडीच्या त्या वातावरणात आमच्या श्वासांची ऊब एकमेकांना जाणवू लागली. अंकिता, निखिलेश सर तुला वेळ देत आहेत हे ऐकून मला खरोखर आनंद झाला, कारण मला तुला कधीच दुःख द्यायचे नव्हते. पण माझ्या मनातील तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. तू माझी गुरु तर आहेस, पण त्याहूनही अधिक तू माझं ते सत्य आहेस ज्याला मी कधी नाकारू शकत नाही. रोहन माझ्या कानात कुजबुजला.
त्याने मला समोर केले आणि माझ्या डोळ्यात पाहिले. त्याच्या नजरेत इतका अथांग रोमांस होता की मी स्वतःला पूर्णपणे विसरून गेले. त्याने अत्यंत नाजूकपणे माझ्या ओठावर आपले ओठ टेकवले. तो किस नेहमीपेक्षा खूप प्रदीर्घ, शांत आणि भावनांनी भरलेला होता. त्यामध्ये विक्रमला हरवल्याचा एक आनंद होता आणि एकमेकांना सुरक्षित पाहिल्याची एक कृतज्ञता होती. आम्ही कित्येक वेळ त्या थंडीच्या दुपारी एकमेकांच्या मिठीत घालवला. रोहनने माझ्या हाताची बोटे त्याच्या बोटामध्ये गुंफली होती. रोहन, पुढे काय? मी काहीशी चिंतेत विचारले. पुढच्या काही महिन्यात तू UPSC मुख्य परीक्षा आहे. तू जर पास झालास तर तुला ऑफिसर म्हणून दुसऱ्या कुठल्या तरी शहरात जावं लागेल. मग आपलं काय होईल? रोहनने माझ्याकडे पाहिले आणि खट्याळपणे हसला. मॅडम, मी ऑफिसर बनलो तरी तुझी मुख्य पोस्टिंग तर याच हृदयात झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मी कुठेही गेलो तरी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे विशेष मार्गदर्शन घेण्यासाठी मला तुझ्याकडेच यावे लागणार आहे. त्याच्या त्या मिश्किल बोलण्याने माझ्या चेहऱ्यावर हसू आले. मी त्याच्या छातीवर हलकी चापट मारली आणि आम्ही दोघे मनमोकळेपणाने हसू लागलो. त्यानंतर आम्ही सावधगिरीने हॉल आवरला. रोहन नेहमीप्रमाणे एक आदरयुक्त नमस्कार करून तिथून निघाला. रात्री जेव्हा निखिलेश घरी आले तेव्हा त्यांनी माझ्यासाठी एक सुंदर हिऱ्याची अंगठी आणली होती. त्यांनी ती माझ्या बोटात घालताना म्हटले, अंकिता, आपल्या लग्नाला 9 वर्षे झाली, पण मी तुला कधीच खऱ्या अर्थाने समजून घेऊ शकलो नाही. हे तुझे नवीन आयुष्यासाठी, तुझ्या क्लासेसच्या यशासाठी. मी त्या अंगठीकडे पाहिले आणि त्यानंतर निखिलेश यांच्याकडे. मी त्यांना मिठी मारली. माझ्या मनात एक अपराधी भावना नक्की होती, पण त्याहूनही मोठी समाधानाची भावना होती. निखिलेश यांची पत्नी परत मिळाली होती, जी आता आनंदी होती, आणि मला माझे हरवलेले अस्तित्व मिळाले होते, ज्याची चावी रोहनच्या प्रेमात होती. निसर्गाने आणि काळाने आमच्या आयुष्याची घडी अशी काही बसवली होती की प्रत्येक जण आपापल्या जागी सुखी होता. रोहनचा अभ्यास आता अधिक जोमाने सुरू झाला होता. निखिलेश संसारात लक्ष देत होते आणि मी त्या दोन नद्यांच्या संगमासारखी झाली होते, जी दोन्ही तीरांना समृद्ध करत शांतपणे वाहत होते. आमचा हा प्रवास, ही प्रेमाची आणि आदराची कहाणी आजही पुण्याच्या त्या गुलाबी थंडीत आणि येणाऱ्या प्रत्येक पावसाळ्यात अधिकच गडद होत पुढे चालली आहे.